निबंधाचा विषय आहे जो सेक्शन बी मधला पहिला म्हणजे 5वा टॉपिक आहे. तंत्रज्ञान हा उपयुक्त सेवक आहे पण धोकादायक स्वामी आहे. सो ह्यामध्ये 3 कीवर्ड्स तुम्हाला बघायचे. एक म्हणजे तंत्रज्ञान, दुसरं सेवक की जो उपयुक्त आहे पण जर तो स्वामी झाला तर तो कसा होईल, धोकादायक. सो इथं सर्वंट वर्सेस मास्टर. सर्वंट इज युजफुल, मास्टर इज डेंजरस. कोण? टेक्नॉलॉजी. तर याचं मी तुम्हाला आधी स्ट्रक्चर सांगेन आणि मग आपण वे फॉरवर्ड बघूया. आता हा सगळ्यात सोपा टॉपिक आहे सेक्शन बी मधला आणि ह्याची तयारी ही व्यापकपणे करणं सोपं आहे आणि चांगलं लिहिणंही सोपं आहे. बघा, इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही 2 कॉन्ट्रडिक्टरी उदाहरणं देऊ शकता. एकीकडे एक व्यक्ती तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेली आहे, स्वतःचं आणि समाजाचं नुकसान करत आहे. जसं की काही तरुण मुलं सोशल मीडियाच्या इतक्या आहारी गेलेले आहेत की ते जर वापरायला नाही मिळालं तर चिडून जाऊन ते पालकांवर हल्ला करतात. तर दुसरीकडे ग्रामीण भागातला किमान शिकलेला शेतकरीही तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या शेतीमध्ये सुधारणा घडवून उत्पादन वाढवत. तर अशी 2 कॉन्ट्रडिक्टरी उदाहरणं घेऊन तुम्ही इंट्रोडक्शन लिहू शकता आणि असं म्हणू शकता की जर तंत्रज्ञान आपलं सेवक झालं तर उपयुक्त पडतं, पण आपण जर तंत्रज्ञानाच्या आहारी गेलो तर ते आपलं स्वामी बनतं आणि मग ते आपल्यासाठी धोकादायक. 2 महत्वाचे कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करायचे की सर्वंट होणं म्हणजे काय आणि मास्टर होणं म्हणजे काय. जर जो सर्वंट असतो तो आपल्या हितासाठी काम करतो. आपल्याला जे हवंय, आपण जे मागतो ते आपल्याला मिळतं त्याच्याकडून. तर मास्टर जो असतो तो आपल्याकडून काम करून घेतो. आपण त्याच्यावर नियंत्रण ठेवत नाही, तो आपल्यावर नियंत्रण ठेवतो. तर ही कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुम्हाला इंट्रोडक्शन नंतर द्यायची आहे. त्यानंतर मग हे जे विविध आयाम आहेत ते तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करायचे. मग पहिला आयाम कुठला आहे तर तंत्रज्ञान उपयुक्त सेवक असणं म्हणजे काय. तर एक म्हणू शकता की तंत्रज्ञानामुळे आर्थिक विकास होण्यास मदत होते किंवा उत्पादकता वाढते. मग त्याच्यासाठी तुम्ही विविध गोष्टींची उदाहरण देऊ शकता. जसं लोकांनी रोबोटचा वापर केलेला आहे किंवा ज्याला आपण सेन्सर सिस्टम म्हणूयात किंवा ड्रोनचा वापर केलेला आहे किंवा तुम्ही असं म्हणू शकता की पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी ड्रिप टेक्नॉलॉजी किंवा स्प्रिंकलर टेक्नॉलॉजी. सो ह्यामुळे पाण्याचं व्यवस्थित नियोजन होतंय, उत्पादकता वाढतीये, सामाजिक सक्षमीकरण पण होतं म्हणजे आता सोशल एम्पॉवरमेंट. तंत्रज्ञानामुळे कशी होते तर उदाहरणार्थ तुम्ही डिसेबल्ड किंवा जे दिव्यांग आहेत त्यांचं उदाहरण घेऊ शकता की तंत्रज्ञानामुळं जे दिव्यांग आहेत त्यांना रस्ता शोधणं किंवा सुरक्षितपणे रस्त्यावरून चालणं, गंतव्य ठिकाणी पोहोचणं हे कसं शक्य झालेलं आहे.